नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली असून लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत. पण या आलेल्या हप्त्यामध्ये बऱ्याच महिलांना हा हप्ता मिळालेला नाही. ज्या महिलांना हा हप्ता मिळालेला नाही त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या महिलांना यावेळेस हप्ता मिळाला नाही त्या महिला म्हणजे ज्या महिलांनी चुकीची KYC केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही. 31 मार्च म्हणजेच आज ही KYC ची शेवटची तारीख आहे. राज्य शासनाकडून ही अंतिम मुदत दिलेली असून यानंतर KYC करण्याला कुठलीही मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींनी ही KYC करून घ्यावी. ज्या महिलांनी KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना सुद्धा हा हप्ता मिळालेला नाही. तर KYC करताना 2 ऑप्शन होते. त्यात बऱ्याच महिलांचा गोंधळ झालेला असेल. काही महिलांनी होय नाही यामध्ये गोंधळ केला असून जेथे नाही करायचे होते तिथे होय केले असेल. त्यामुळे त्या महिलांना हप्ता मिळालेला नसणार आहे. अशा महिलांना हा हप्ता येणार तर नाहीच, पण पुढील हप्तेही येण्याची शक्यता नाही. त्याबरोबरच आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या हप्त्याचे वितरण केले गेलेले नाही. त्याबरोबरच बाकीच्या अटीही, ज्या की एका कुटुंबात एकच महिला आणि 21 ते 65 वयाच्या ज्या अटी आहेत त्या सर्व अटीत बसणाऱ्या महिलांना हा हप्ता मिळालेला असून ज्या एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत अशा महिला या वगळण्यात आल्या असून एका कुटुंबात एकच लाभार्थी याप्रमाणे हा हप्ता दिलेला आहे. राज्य शासनाकडून KYC करण्याची ही शेवटची संधी दिलेली आहे. तरी ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केलेली नाही म्हणजे आज शेवटची दिनांक असून आज त्या लाडक्या बहिणींना ही KYC करून घ्यावी लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना ही शेवटची संधी असणार असून जर त्यांना त्यांचा हप्ता चालू ठेवायचा असेल तर आज कसल्याही हालतीत ही KYC करून घ्यावी लागणार आहे. जर आज KYC केली नाही आणि किंवा KYC करताना काही चुका केल्या तर मात्र यापुढे त्या महिलांना कुठलाही लाडक्या बहिणीचा हप्ता हा मिळणार नाही. तर अशा या काही चुका केल्यामुळे किंवा चुका झाल्यामुळे या लाडकी बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही व इतर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. या मिळालेल्या हप्त्यात जवळजवळ 90 लाख लाडक्या बहिणी ह्या वगळल्या असून इतर सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. धन्यवाद.